थंबनेल पाहून व्हिडिओची सुरुवात तर तुम्ही केली आहे, पण व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला सर्व माहिती मिळेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा कमेंट करून एक्स्ट्राची माहिती मला विचारायची गरजच लागणार नाही। वीकेंड ट्रिपसाठी आणखीन एक आउटबीट ठिकाण म्हणजे हडशी। कुटुंब सहलीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। पुणे शहरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे। ते मुळशी येथे कोळवण गावाजवळ आहे। हडशी हे श्री सत्य साईबाबा मंदिरासाठी खूप प्रसिद्ध आहे। मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर एक लहान कॅन्टीन दिसते। नमस्कार, मी सुवर्णा। आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। चला तर मग आता एवढा प्रवास केल्यानंतर सर्वात पहिला ऐकलं पाहिजे ते पोटाचं। म्हणतात ना, पहिले पेट पूजा फिर काम करेंगे दूजा। यांच्याकडे मिनिमम 10च आयटम आहेत, पण रिझनेबल रेटमध्ये, बेस्ट क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे। त्यातली मी तुम्हाला एक व्हेज थाळी आता दाखवत आहे। 170च्या या व्हेज थाळीमध्ये तुम्हाला गुलाबजाम सोबतच 2 भाजी, वरण भात, 2 चपात्या, पापड आणि कोशिंबीर सर्व केले जाते। वातावरण थंड असल्यामुळे इथे बरेच जण गरमागरम भजी, वडापाव, चहा आणि पावभाजी सुद्धा आवडीने टेस्ट करत होते। आम्ही सुद्धा इथे त्यांची 70 रुपयाची पावभाजी टेस्ट केली, जी खूप चविष्ट होती। चला आता उठलं पाहिजे, आपण इथे खायला नाही तर फिरायला आलो आहोत हे विसरता कामा नये। कॅन्टीनच्या उजव्याच हाताला आहे गणेश मंदिर। मंदिराचं दर्शन घेता घेता हडशीला येण्याचे तुम्हाला 2 मार्ग कोणते आहेत ते मी सांगते। पहिला मार्ग आहे शिवाजीनगर, नंतर पाषाण, नंतर मुलखेड रोड, त्यानंतर कोळवणकर आणि हडशी। याच व्यतिरिक्त दुसरा मार्ग आहे कोथरूडवरून चांदणी मार्गे तुम्हाला यायचं आहे। चांदणी चौक, पिरंगुट आणि पुढे पौड आणि हडशी, हे 2 मार्गाने तुम्ही हडशीला येऊ शकता। गणेश मंदिराच्याच मागच्या बाजूला आहे सुंदर पर्वतांनी वेढलेले श्री पांडुरंग क्षेत्र मंदिर आणि त्याच्याच खाली आहे श्री सत्य साईबाबा मंदिर। मी तर म्हणते तुम्ही एकदा हडशीला याच, आणि जर आला असाल तर पुन्हा नेक्स्ट ट्रिप एकदा प्लॅन करा, कारण की पावसानंतरची इकडची सुंदरता खूप बघण्यासारखी असते। इथे तुम्ही भरपूर फोटो सेशन करू शकता, निवांत फ्रेंड फॅमिली सोबत गप्पा गोष्टी करू शकता। इथे उभे असलेले प्रत्येक स्टॅच्यू उभेहूब असल्यासारखे जाणवतात। पायऱ्या चढून आल्यानंतर सुरुवातच होते ती तुळशी वृंदावन पासून। किती छान सुंदर तुळस फुलली आहे बघा इथे, आणि काळ्या दगडामध्ये केलेलं तुळशी वृंदावन आहे। आणि इथून तुळशी बघा कसं छान व्ह्यू बघत उभी आहे। इथे फक्त हे मंदिरच बघण्यासारखे नाहीये, तर खूप सुंदर असं संत दर्शन आणि बोटिंग सुद्धा करण्यासारखे आहे। मंदिर आतमधून आधी पाहून घेऊया आणि मग तुम्हाला मी दाखवते इकडचा आजूबाजूचा परिसर। इथे आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची एक सुंदर सुरेख मूर्ती पाहता येते, ज्यांना त्यांनी खूप छान पद्धतीने सजवलेलीही असते। या मंदिरामध्ये बऱ्याचदा भजन कीर्तन सुद्धा सुरू असते, ज्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभाग घेऊ शकता। 2009 मध्ये श्री सत्य साईबाबा यांच्या म्हणण्यानुसार हडशी पांडुरंग क्षेत्र हे श्री जाधव यांनी बांधलेले आहे। हे मंदिर 300 एकर जमिनीवर पसरलेले आहे। 2009 मध्ये स्वर्गीय सत्य साईबाबा यांनी या ठिकाणी भेट दिली होती आणि भिंतींवरील फोटोंमध्ये मंदिराच्या लॉनवर हजारो अनुयायी प्रवचन ऐकत असल्याचे दिसून सुद्धा येत होते। इथे आपल्याला सत्य साईबाबांसोबतच शिर्डीच्या साईबाबांचे सुद्धा दर्शन घेता येते। हे मंदिर दररोज सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत उघडे असते। या ठिकाणी आपल्याला बरेच फुलझाडं सुद्धा पाहता येतात, त्यामध्ये कमळामध्येच इथे 4 ते 5 प्रकार पाहता आले। हे मंदिर 300 एकर जमिनीवर पसरलेले आहे। हे पर्वत आणि हिरवळीने वेढलेले एक अतिशय सुंदर ठिकाण आहे। मान्सूनच्या काळात अनेक पुणेकर आणि मुंबईकर या ठिकाणी भेट देतात। हडशीचा आत्ताशी 1 टप्पा पूर्ण झालेला आहे, अजून 2 टप्पे बाकी आहेत। त्यातला दुसरा टप्पा आहे संत दर्शन संग्रहालय, आणि जे तुम्ही आवर्जून पाहिलेच पाहिजे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचं ही एक वेगळं आकर्षण आहे। 3 वर्षाखालील मुलांना इथे कोणतेही तिकीट नाहीये, पण 3 वर्ष ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांना इथे 100 रुपये तिकीट आहे, आणि 10 वर्षाच्या पुढील सर्वांसाठी इथे 200 रुपये पर पर्सन तिकीट आहे।
माझी तुम्हा सर्वांना मनापासून एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या मुलांसोबत हे संत दर्शन नक्की बघा, कारण की हे बघतानाच मुलांच्या ही संकल्पना क्लिअर होते की खरंच गणपती बाप्पा इतका मोठा आहे। हे पाहताना खरंच कैलाश पर्वतावरती नंदी इतका मोठा असेल आणि त्यांच्या समोर असलेले शंकर आणि पार्वती गणपती सोबत इतके भव्य दिसत असतील। माझा मुलगा विहान हे सगळं बघत असताना खूप आश्चर्यचकित होत होता, कारण की एक तर गुहेतून जायचा हा मार्ग होता, अंधार होता आणि येणारा प्रत्येक प्रकाशामागे एक मूर्ती आणि त्याच्या मागे दडलेली एक कथा, हे त्याला पाहण्यामध्ये खूप जबरदस्त वाटत होते। खरं सांगायचं तर या मूर्ती पाहिल्यावर इतकंसं काही वाटत नाही, पण त्यामागची जर कथा तुम्ही सविस्तर वाचली आणि मग त्या मूर्तीकडे पाहिलं की तुम्हाला त्यात दडलेला भाव, विचार आणि त्यामागची भावना लक्षात येते। हडशी येथील या संत दर्शन संग्रहालयात साईबाबा, शिव पार्वती, कृष्ण, संत नामदेव, संत तुकाराम आणि नंदी यांच्या शिल्पांचाही समावेश आहे। कारण यादी अनंत आहेत म्हणून 1220 शिल्प इथे आकारण्यात आलेली आहेत। शिवपार्वती शिल्पाची उंची तर आश्चर्यकारक 15 फूट इतकी आहे, तर साईबाबांचे शिल्प त्याहून उंच आहे आणि त्यांची उंची साधारण 30 फूट इतकी आहे। तुमची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही, हे ठिकाण एका गुहेच्या आकारात बनवलेले आहे, जे संग्रहालयाच्या आत फिरणे अधिक आकर्षण बनवते। एकदा तुम्ही संग्रहालयात आला की तुम्हाला शिल्पे पाहताना, कलाकृतींचे कौतुक करताना आणि चेहऱ्याच्या रचनांची प्रत्येक बारकावीची कशी काळजी घेतली जाते हे पाहता येईल। यामुळेच या रचना अधिक जिवंत होतात। आमच्या मते आमचे धार्मिक कल असला तरीही तुम्ही या संग्रहालयाला भेट दिलीच पाहिजे आणि आम्ही वचन देतो की तुम्हाला त्यांचा पश्चाताप कधीच होणार नाही। संग्रहालयाला भेट देण्याची किंमत लक्षात आहे ना? पर पर्सन 200 रुपये इतकी आहे। आता आपण पाहूया या संत दर्शनच्या शेवटच्या भागामध्ये एक वेगळे आकर्षण, ज्यामध्ये अंधारातून उजेडाकडे जातानाचा हा सुंदर प्रवास आणि कानाला मिळणारा त्या झऱ्याचा आवाज हे इकडचं एक मोठं आकर्षण आहे। चला आता निघूया हडशीच्या शेवटच्या टप्प्याला आणि ते आहे बोटिंग। 4 वर्षाखालील मुलांना इथे कोणतेही तिकीट नाहीये आणि 4 वर्षावरील सर्वांसाठी इथे पर पर्सन 100 रुपये बोटिंगचे चार्जेस आहेत।
20 मिनिटाची ही तुम्ही राईड घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला बोटिंग स्वतःचे स्वतः करायचे आहे. पण त्यापूर्वी सेफ्टी रूल्स महत्त्वाचे. त्यांनी प्रत्येकांना असे जॅकेट दिलेले असतात. हे जॅकेट वेअर केल्यानंतर बोटिंग करायला जायचे आहे. त्यापूर्वी आपल्याला हव्या त्या चॉईसने आपण किती जण आहोत तसं तुम्ही बोट सिलेक्ट करू शकता. ये मस्त मन मस्त. आय एम हॅपी. हा ही येल्लो छान दिसेल. हो येल्लो पाहिजे. येल्लो 3 ची पाहिजे ना. सर का आपलं सामान पण बदललं चाल घेतलं तर तिकडे जात बोटिंग करत असताना आम्हाला दिसत होता तिकोना किल्ला, जो खाजगी गटाकडून हडशी आणि पवना तलावावर कॅम्पिंगसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देतात. कॅम्पिंगचा खर्च प्रति व्यक्ती 1000 ते 1500 रुपये इतका असेल. काय मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असणार आहे म्हणून लाईक तर तुम्ही कराच, पण जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. या व्यतिरिक्त हडशीमध्ये लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी गेमसुद्धा इथे बरेच आहेत, जसं सविस्तर व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की बघा, कारण की त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण ॲक्टिव्हिटी आणि त्यांचे सविस्तर प्राईस काय आहेत तेही सांगितलेले आहेत. लवकरच भेटे एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.